देव शक्तिमान आहे आणि संसाराला तो उपयोगाला येणार आहे म्हणून तो तुम्हाला पाहिजे का? हा पहिला टप्पा. नाही तर देव सगळ्यालाच पाहिजेत. अमुक पाहिजेत देवाने आणून द्यावं, अमुक कमी पडलं देवाने. देव काही नोकर आहे का? आपण जेव्हा देवाला काम सांगतो ना, आपल्या मनामध्ये भावना सुद्धा येत नाही ह्या की काम कोणाला सांगतो. कळत न कळत कधी गुरु झालेला असतो, कळत नाही. भगवानगडावर एक जण पाया पडायला आला. आता पाया पडायला आल्यानंतर तो शिष्य आहे, पाया पडला आणि शिष्य कधी गुरु होतो हे कळत नाही त्याला. बसला, त्याला चहा वगैरे दिला. बोलता बोलता मला म्हणाला, शास्त्रीजी हे जे तुम्ही बांधकाम करते नाही जरा बरोबर नाही, अशा पद्धतीने करायला पाहिजे. म्हणजे तू पाया पडायला आला होता का मला शिकवायला आला होता? तुला कळतं का तुझा अधिकार काय? नाही नाही म्हणे, पण माझी इच्छा. अरे पण गुरु व्हायचे का तुला? नाही मला वाटलं असं भिंत तिरकी. म्हणजे मला तिरकीच बांधायची, तू उठ इथून. आयुष्यात एक खोली बांधली नाही, अर्थ कळायला का? आयुष्यात एक खोली आणि बांधकाम खराब करायला नसतो. अहो जे काहीच करत नाहीत ना तेच दुसऱ्याचं वाटोळं करतात. जे करतात ना त्याला तुमच्याकडे बघायला वेळ सुद्धा नसतो, हे तुमच्या लक्षात सुद्धा येत नाही. बिझी माणसं असतात, तुम्ही लक्षातच नसतात त्यांच्या, कधी तुमच्याकडे करणार आहेत. जी मोकळी माणसं असतात ना ते तुमच्यासारख्याला शोधत असतात कोण बर्बाद करायला सापडतंय. मग मोकळी माणसापासून फार सावध राहा. बिझी माणसं असतात त्याला काय ते नाही काय, को अर्धे लोक शिवाय देतात, अर्धे करतात, ते ठीक आहे म्हणते पुढे बघून घेऊ आहे टायमाला. हा अधिकार आहे, ही योग्यता.